Students, in this lecture, we are going to study about a progressive wave and its characteristics. First, we see the progressive wave. We take an example, waves on a string. Waves on a string. Suppose this is string. One end of string is fixed and other end is moved at point A, and fixed point is B. If we jerk the string at point A, then peak is formed in that medium or string. After some time, this peak moves in forward direction. Again, after some time, this peak reaches at the end of string fixed end. Then from this peak is moved in forward direction, and this peak is called as disturbance. But this jerk continuously travels, then this pattern is formed, and this pattern is called as progressive wave. That means from this example we can say the energy is transferred from one particle to another particle of string. That is, string मध्ये पार्टिकल सपोज ए बी सी असेल तर ह्या पार्टिकल मध्ये एनर्जी ट्रान्सफर होते फर्स्ट, आणि एनर्जी ट्रान्सफर झाल्यामुळे डिस्टर्बन्स क्रिएट होतो, प्रोड्यूस होतो, आणि थ्रू डिस्टर्बन्स ती वेव्ह कंटिन्युअसली ट्रॅव्हल होते. And this is called as progressive wave. That means first energy transfer, second due to energy disturbance produced, and due to disturbance wave travel continuously. So it is also called as traveling wave. From this example, we can say the definition of progressive wave is a wave in which disturbance is produced in a medium travel in a given direction continuously without any damping and obstruction from one place to another place. Damping means loss of energy. That means ही अशी एक वेव्ह एनर्जी लॉस न होता किंवा विना अडथळा डिस्टर्बन्स तयार करून ट्रॅव्हल होते कंटिन्युअसली, त्या वेव्हला काय म्हटलं जातं, प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हटलं जातं. ह्या वेव्हमध्ये फर्स्ट एनर्जी ट्रान्सफर होते आणि सेकंड डिस्टर्बन्स इज प्रोड्यूस्ड कंटिन्युअसली, and so this is called as traveling wave. एक्झाम्पल आपण सांगू शकतो. आत्ताच घेतलेले waves on string, second sound waves in air medium,
Now see the properties of progressive wave. First, every particle shows same type of vibration. That is simple harmonic motion. It performs simple harmonic motion. शॉर्ट मध्ये त्याला SHM म्हणतात. म्हणजे प्रोग्रेसिव्ह वे मध्ये प्रत्येक पार्टिकल हा एकाच टाइपचा व्हायब्रेशन देणार. म्हणजे आता आपण स्ट्रिंगचे एक्झाम्पल आपण घेतलं, त्या स्ट्रिंग मध्ये पार्टिकल हा अप डाऊन व्हायब्रेट होणार. त्या स्ट्रिंग मध्ये सगळे पार्टिकल्स राहणार अप अँड डाऊन व्हायब्रेट होणार आहे. आणि सिंपल हार्मोनिक मीन्स त्यामुळे तो पार्टिकल एका मीन पोझिशन पासून अप अँड डाऊन व्हायब्रेट होणार. इट परफॉर्म्स सिंपल हार्मोनिक मोशन. सिंपल हार्मोनिक मोशन मीन्स द पार्टिकल व्हायब्रेट्स up and down motion or to and fro about its mean position in certain fixed path. म्हणजे स्ट्रिंग मध्ये सगळे पार्टिकल हे वर खाली होणार आणि वर खाली होत असताना म्हणजे त्यातला कोणताही पार्टिकल हा टू अँड फ्रो होणार नाही, व्हायब्रेट होणार नाही. म्हणजेच काय की व्हायब्रेटरी मध्ये दोन मोशन येणार, एक अप अँड डाऊन and second to and fro. स्ट्रिंग मध्ये सगळे पार्टिकल हे अप अँड डाऊन व्हायब्रेट होणार त्याच्या मेन पोझिशन पासून आणि एका ठराविक सर्टन फिक्स्ड पाथ मध्ये ते व्हायब्रेट होणार. त्याला म्हटलं जातं सिंपल हार्मोनिक मोशन. सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय, एव्हरी पार्टिकल व्हायब्रेट्स either up and down or to and fro about its mean position in certain fixed path. बघा की प्रोग्रेसिव्ह म्हणजे पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे की प्रत्येक पार्टिकल हा समान व्हायब्रेट करणार आहे आणि त्याची मोशन कोणती येणार आहे, सिंपल हार्मोनिक मोशन. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स किंवा प्रॉपर्टीज, all particles vibrate with same amplitude, same period and same frequency. Means आपण हे एक्झाम्पल वेव्स ऑन ए स्ट्रिंग मध्ये घेतो. स्ट्रिंग मध्ये सगळे पार्टिकल्स हे अप अँड डाऊन मोशन मध्ये व्हायब्रेट होणार आहेत आणि त्यातला काय सांगितले, ऑल पार्टिकल्स व्हायब्रेट सेम एम्प्लिट्यूड. आता एम्प्लिट्यूड मीन्स काय, तर मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन. दिस इज मीन पोझिशन and this is extreme position त्या particles. Maximum displacement of particle from its mean position is called as amplitude. This is also amplitude. म्हणजे amplitude त्या प्रोग्रेसिव्ह वे मध्ये काय असणार आहे, सेम असणार आहे. कारण each and every particle आपण काय सांगितलंय की एकाच टाइपचा व्हायब्रेट करतो तो, म्हणजे तो वर खाली होणार किंवा टू अँड फ्रो. स्ट्रिंग मध्ये इथं काय होणारे पार्टिकल्स अप अँड डाऊन आणि सर्वांची काय येणार आहे, इथं डिस्प्लेसमेंट सेम येणार आहे. म्हणजे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट सेम आली की त्याची काय झाली, एम्प्लिट्यूड काय झाला, सेम झाला. परत पिरियड, पार्टिकल्सचा पिरियड आपण म्हणजे काय की टाइम टेकन बाय कंप्लीट वन ऑसिलेशन. एक ऑसिलेशन कधी पूर्ण होतं, तर तो पार्टिकल एकदा वरती जाणार एकदा खाली येणार. म्हणजे इथं परत दुसरा एवढाच टाइम पिरियड इथं पुढे लागणार, एवढाच टाइम पिरियड. म्हणजे इथं
सेम पिरियड प्रत्येकाचा आला, म्हणजे ऑल पार्टिकल व्हायब्रेट विथ सेम पिरियड, आणि पिरियड सेम आला की फ्रिक्वेन्सी पण काय येणार आहे, सेम येणार आहे. दॅट इज फ्रिक्वेन्सी मीन्स रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड, रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. दुसरी प्रॉपर्टी बघा की इन प्रोग्रेसिव्ह मध्ये सगळेच्या सगळे पार्टिकलची अँप्लिट्यूड, पिरियड आणि फ्रिक्वेन्सी काय असते, सेम असते. थर्ड प्रॉपर्टीज, phase changes from particle to particle. Phase changes from particle to particle. What is mean by phase? Phase means state of oscillation. Phase means state of oscillation. सिंपल एक्झाम्पल, पार्टिकल अप अँड डाऊन मोशन मध्ये व्हायब्रेट होणार, आणि फेज मीन्स स्टेट ऑफ ऑसिलेशन सांगितलं. पार्टिकलचा प्रत्येक इथं प्रोग्रेसिव्ह मध्ये प्रत्येक पार्टिकलचा फेज काय असणार आहे, डिफरंट असणार आहे, चेंज होणार आहे. सपोज दिस पार्टिकल ए, दिस पार्टिकल बी, दिस पार्टिकल सी. आता चेंज कसा होतो बघा की ए हा पार्टिकल ए बी सी, सपोज हे तीन पार्टिकल्स आहेत ए बी सी त्या स्ट्रिंग मध्ये, तर बी हा ए चा सक्सिडिंग पार्टिकल झाला, सक्सिडिंग पार्टिकल. सक्सिडिंग पार्टिकल. सी हा बी चा सक्सिडिंग पार्टिकल झाला, आणि एक आपल्याला प्रिसिडिंग पार्टिकल म्हणजे अगोदरचा पार्टिकल. आता पहिला व्हायब्रेट हा पार्टिकल कोणता झाला, तर ए. त्यामुळे हा ए हा पार्टिकलची फेज बी आणि सी पेक्षा काय असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणजे बी आणि सी हा कमीच असणार आहे फेज. ए ची वेगळा फेज, बी चा वेगळा फेज, सी चा वेगळा फेज. म्हणजे एव्हरी सक्सिडिंग पार्टिकल, every succeeding particle lags behind in phase, with preceding particle. म्हणजे नंतरचा लगतचा येणारा पार्टिकल जो आहे त्याचा फेज नेहमी अगोदरच्या पार्टिकल पेक्षा काय असणार आहे, कमी असणार आहे. लॅग म्हणजे पाठीमागे कमी असणार आहे, आणि तो फेज न पाठीमागे असणार आहे, कारण ही वेव्ह ही डायरेक्शन अशी येणार. त्यामुळे नंतर बी हा पार्टिकल ह्या ए पर्यंत येणार, आणि मग परत सी, बी आणि सी केला तर काय येणार आहे, सी हा बी चा सक्सिडिंग पार्टिकल आहे. याचा अर्थ काय की फेज चेंजेस फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल, म्हणजे त्या स्ट्रिंग मध्ये सगळ्या पार्टिकलचा फेज काय असणार आहे, वेगवेगळा असणार आहे, डिफरंट असणार आहे, चेंज होतो सारखा. कारण हे वाक्य लक्षात ठेवा, एव्हरी सक्सिडिंग पार्टिकल लॅग्स बिहाइंड इन फेज विथ प्रिसिडिंग पार्टिकल. सक्सिडिंग म्हणजे लगतचा आणि प्रिसिडिंग म्हणजे अगोदरचा. लगतचा येणाऱ्या पार्टिकलचा फेज हा नेहमी कमी असणार आहे फेज न अगोदरच्या पार्टिकल पेक्षा. म्हणजे जो पहिला व्हायब्रेट होतो त्याचा फेज काय असणार आहे, जास्त असणार आहे. फोर कॅरेक्टरिस्टिक्स किंवा प्रॉपर्टीज. नो पार्टिकल रिमेन्स ॲट रेस्ट. No particle permanently rest. No particle remains at rest. म्हणजे सगळेच्या सगळे पार्टिकल ह्या प्रोग्रेसिव्ह मध्ये काय असणार आहेत, व्हायब्रेट होणार आहे, आणि त्यामुळे ती वेव्ह कंटिन्युअसली ट्रॅव्हल होत असताना दिसते आपल्याला. हे ह्या प्रॉपर्टीचं मिनिंग आहे की नो पार्टिकल रिमेन्स ॲट रेस्ट. Fifth,
velocity of particle. Velocity of particle. आता ही velocity of particle पोझिशनला बदलणार आहे. म्हणजे एक फर्स्ट पोझिशन मीन पोझिशन and second extreme position. Extreme position. तर velocity in progressive मध्ये मीन पोझिशनला पार्टिकल velocity बदलणार, एक्स्ट्रीमला बदलणार. हे कसं आहे तर एक इक्वेशन तुम्ही ऑसिलेशन चॅप्टर मध्ये बघितलंय की v इक्वल टू प्लस और मायनस ओमेगा रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. हे इक्वेशन velocity of the particle it performs oscillation simple harmonic motion मधलं हे velocity of particle चं एक इक्वेशन तुम्ही डिफरन्शियल इक्वेशन वापरून हे इक्वेशन प्रूव्ह केले की v इक्वल टू प्लस और मायनस ओमेगा रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. ओमेगा मीन्स अँग्युलर फ्रिक्वेन्सी, a मीन्स एम्प्लिट्यूड, x मीन्स डिस्प्लेसमेंट. आता ही डिस्प्लेसमेंट मीन पोझिशनला एकदा काढायची आणि एक्स्ट्रीमला एकदा काढायची. फर्स्ट मीन सपोज परत स्ट्रिंगचे एक्झाम्पल आपण घेऊया की त्या स्ट्रिंग मध्ये पार्टिकल्स म्हणजे ही पोझिशन काय झाली ती मीन पोझिशन झाली आणि ही पोझिशन काय झाली एक्स्ट्रीम पोझिशन झाली त्या पार्टिकल. आता मीन पोझिशनला व्हेलॉसिटी काढायची पाहिजे प्लस और मायनस. तर प्लस और मायनस का तर प्लस मीन्स तो पार्टिकल अपवर्ड डायरेक्शन मध्ये त्याची डिस्प्लेसमेंट होणार आहे पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट. तर प्लस आणि या ठिकाणी काय येणार आहे मायनस. प्लस और मायनस ओमेगा रूट ऑफ a स्क्वेअर मीन्स एम्प्लिट्यूड x ची डिस्प्लेसमेंट. त्या पार्टिकलची मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट काय येणार आहे इथं तर 0 येणार. मीन पोझिशनला 0 स्क्वेअर. therefore v इक्वल टू प्लस और मायनस ओमेगा रूट ऑफ a स्क्वेअर. therefore v इक्वल टू प्लस और मायनस this a square चं रूट काय येणार स्टुडंट्स a ओमेगा. therefore this is the velocity of particle at mean position. मीन ला ती velocity येणार आहे आणि ती काय असणार पार्टिकलची मॅक्सिमम velocity असणार. लक्षात ठेवा काय केलं बघा की हे इक्वेशन v इक्वल टू प्लस और मायनस ओमेगा रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर हे ऑसिलेशन चॅप्टर मध्ये प्रूव्ह केले. त्यामध्ये आपण फक्त x म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल ची व्हॅल्यू घातली मीनला डिस्प्लेसमेंटच त्या पार्टिकलची होणार नाही त्यामुळे ती 0 येणार. 0 चा स्क्वेअर 0. therefore रूट ऑफ a स्क्वेअर a येणार. म्हणजे पार्टिकल अटेन्स मॅक्सिमम वेलोसिटी ॲट मीन पोझिशन. आता एक्स्ट्रीमला बघूया. एक्स्ट्रीमला मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट त्याची काय असणार आहे a असणार. v इक्वल टू प्लस और मायनस ओमेगा रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x ची व्हॅल्यू काय करणार तर एक्स्ट्रीमला ती डिस्प्लेसमेंट त्या पार्टिकलची a स्क्वेअर. therefore v इक्वल टू प्लस और मायनस ओमेगा a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर 0. therefore v इक्वल टू 0. this is the velocity of the particle at extreme position, that is minimum velocity extreme position. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक काय सांगता येईल आपल्याला किंवा प्रॉपर्टीज की पार्टिकलची वेलोसिटी ही मीन पोझिशनला मॅक्सिमम असणार ॲट एक्स्ट्रीमला मिनिमम असणार 0. नेक्स्ट प्रॉपर्टीज energy can transferred through medium and it is along the wave
आपण डेफिनेशन मध्ये सांगितलं की विदाउट डॅम्पिंग म्हणजे लॉस ऑफ एनर्जी लॉस न होता एनर्जी कॅन ट्रान्सफर्ड थ्रू मीडियम अँड अलॉंग द वेव्ह. म्हणजेच ह्या मीडियममध्ये ही वेव्हची डायरेक्शन अशीच येणार आणि एनर्जी सुद्धा त्या पार्टिकल मधली त्या मीडियमची प्रत्येक पार्टिकलची जी एनर्जी आहे वन प्लेस टू अनदर प्लेस ट्रान्सफर होते ती सुद्धा ह्याच डायरेक्शनमध्ये अलॉंग द वेव्ह मध्ये ट्रान्सफर होते. हे ह्या कॅरेक्टरिस्टिक्सचं मीनिंग आहे की एनर्जी कॅन ट्रान्सफर थ्रू मीडियम अँड इट इज अलॉंग द वेव्ह. वेव्हच्या डायरेक्शनच एनर्जी ट्रान्सफर होते. ही वेव्हची डायरेक्शन and this is energy transfer. Next properties. Wave velocity. आता ही कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे की आता आपण पार्टिकल वेलॉसिटी बघितली. Wave velocity it depends upon properties of medium. Properties of medium. It has certain velocity. Certain. It depends upon medium. अकरावीत तुम्ही साऊंड घेतलेले साऊंड वेव्स इन एअर मीडियम मध्ये ती वेव्हची वेलॉसिटी काय होती v = n. म्हणजेच मीडियम वरती डिपेंड आहे वेव्हची वेलॉसिटी. इट हॅज सर्टन वेलॉसिटी. नेक्स्ट प्रॉपर्टीज. प्रोग्रेसिव्ह वेव्ह आर ऑफ टू टाइप्स. Progressive wave are of two types. First, transverse wave and second, longitudinal wave. ट्रान्सवर्स वेव कशाला म्हणायचं की a wave, this is the direction of wave, this is the direction of wave आणि पार्टिकल व्हायब्रेट कसा होणार आहे अप अँड डाऊन, up and down. This is the direction of wave. म्हणजे this is the direction of wave and particle vibrates either up and down or to and fro. Particle vibrate. या दोन्ही मध्ये अँगल किती झाला बघा. डायरेक्शन ऑफ वेव्ह 90 आणि ह्या फिगर वरून आपण डेफिनेशन सांगू शकतो की a wave in which particles are vibrate perpendicular in the direction of wave. बघा आणखीदा a wave in which particles are vibrate perpendicular in the direction of wave is called as a transverse wave. ट्रान्सवर्स वेव्हचे एक्झाम्पल आता सांगितलेलं आपण वेव्हज ऑन ए स्ट्रिंग किंवा लाईट वेव्हज. सेकंड, longitudinal wave. longitudinal wave मध्ये particles are vibrate पार्टिकलचं व्हायब्रेशन कसं होतं पुढे मागे टू अँड फ्रो. आता या दोन्ही मध्ये अँगल किती झाला की 0 म्हणजे पॅरलल. या दोन्ही लाईन्स काय झाल्या पॅरलल. त्यावरून डेफिनेशन काय येणार a wave in which particles are vibrate parallel in the direction of wave, that wave is called as a longitudinal wave. म्हणजे इन व्हायब्रेटरी मोशन मध्ये ज्या दोन मोशन असतात अप अँड डाऊन अँड टू अँड फ्रो, दोन मोशन असतात, एक पुढे पाठीमागे आणि एक वर खाली. अप अँड डाऊन मोशन जी पार्टिकलची होते ती काय येणार आहे ट्रान्सवर्स वेव्ह मध्ये ना, आणि टू अँड फ्रो ही मोशन त्या पार्टिकलची होणार ती काय येणार लॉन्जिट्युडिनल वेव्ह. आणखी एकदा बघा डेफिनेशन.
a particles are vibrate in the direction of perpendicular in the direction of wave, that wave is called as transverse wave, and a particles are vibrate parallel in the direction of wave, that wave is called as a longitudinal wave. Longitudinal waves example sound waves. Sound wave ह्या लॉन्जिट्युडनल वेव्स आहेत किंवा दुसरे एक्झाम्पल कॉम्प्रेशनल स्प्रिंग. Next characteristics, transverse wave can pass through solid. Transverse wave can pass through solid, and longitudinal wave can pass through solid, liquid and gases. आता इथे स्प्रिंगचं एक्झाम्पल आपण दिलं म्हणजे ट्रान्सव्हर्स वेव्ह या सॉलिड मधून पास होतात आणि लॉन्जिट्युडनल वेव्ह या सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. एअर मीडियम म्हणजे गॅसेस येणार, लिक्विड म्हणजे वॉटर वेव्स येणार, विदिन द म्हणजे विदिन द लिक्विड असणारे हा काय असणार आहे लॉन्जिट्युडनल वेव्ह, आणि सरफेस वरती असणारे काय असणार आहे ट्रान्सव्हर्स. ह्या लेक्चर मध्ये आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि त्याच्या प्रॉपर्टीज बघितल्या.